सो हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा व्हिडिओ होणार आहे खूप हेल्दी रेसिपीचा. सो आजची रेसिपी असणार आहे ब्रोकलीचं ऑमलेट. सो तुम्ही बघू शकता मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो मीडियम साईजचा आहे. तर त्याला मी एकदम बारीक चॉप करते एकदम. आणि त्यानंतर 2 मिरच्या घेतल्या आहेत, त्या पण मस्त कट करून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या. अगदी पण छोट्या नाही आणि अगदी पण मोठ्या नाही. त्यानंतरून मी हे ब्रोकली आणि बीन्स आणि मक्याचे दाणे असतात ते मी आधीच उकडवून घेतले होते, म्हणजे ते ऑमलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त कच्चं कच्चं लागणार नाही आपल्याला. सो फक्त ब्रोकली, बीन्स, मक्याचे दाणे, अनियन आणि हिरवी मिरची आणि मेन इन्ग्रेडियंट एग याने आपण छान हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. आता ही मी ब्रोकली उकडून घेतली होती, ती मी बारीक कट करून घेते. तर छान अशी कट करून घ्यायची मस्तपैकी बारीक. त्यानंतरून हे सर्व एकत्र कट करून झाल्यानंतरून मी एक छोटा बाउल घेईल आणि त्यामध्ये सर्व अंडी फोडून घेईल. सो आपल्याला हे सर्व मिक्स व्हेजीस ते त्या बाउलमध्ये टाकायचे आहेत, बट त्याआधी आपण एक फोडून घेऊयात. सो एक फोडताना मला ते सनी साईड म्हणजे जे येलो असतं त्याचा एकचा पार्ट तुम्हाला वेगळा ठेवायचा होता, बट इथे झाला ब्लेंडर. ते पण त्याच्यामध्ये गेलं, मला साईडला काढता नाही आलं. मग मी काय केलं, ते पण सर्व त्याच्यामध्येच टाकून दिलं. म्हटलं जाऊ देत. बाकीचे मी केअरफुली काढायचा ट्राय केलं आहे, पण ते निघालं आहे. पण तरीसुद्धा ते एकदम राऊंड शेपमध्ये तसंच नाही राहिलं, बट ठीक आहे. हे आपण आता साईडला ठेवणार आहोत. सो मी हे साईडला ठेवून घेते. एकचा येल्लो पार्ट असेच मी बाकीचे उरलेले पण एक फोडून घेतले. आणि त्यानंतर हे व्हेजीस आपल्याला त्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे. सो हे काय अशा प्रकारे मी सर्व व्हेजीस एकत्र केलेले आहेत. सो व्हेजीसमध्ये काय काय आहे तर ब्रोकली, मक्याचे दाणे आणि बीन्स आणि कांदा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात मी. आता मी इथे एक पॅन घेतला आहे, तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आधी. आपला पॅन गरम होतो आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये बाकीचं टेस्टसाठीचं लागणारं साहित्य टाकणार आहोत. सो मी इथे पिंक सॉल्ट टाकलेला आहे, सेंदेव मीठ. त्यानंतरून आपल्याकडे पिझ्झा घरी येतच असतो, त्यामध्ये राहिलेले ऑरेगॅनो, चिली फ्लेक्सही तुम्ही टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये ऑरेगॅनो टाकलं आहे, माझ्याकडे चिली फ्लेक्स नाही आहेत सध्या तरी, मग मी ऑरेगॅनो टाकून घेतलं आहे आणि ते मी छान मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे ते सर्व मीठ आणि ऑरेगॅनो आपल्या सर्व व्हेजीसला लागेल. सो मिक्स 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 हे सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतरून आपण थोडंसं टेस्ट इन्हान्स करण्यासाठी चाट मसाला टाकतो आहे, अगदी थोडा चाट मसाला आपण टाकून घेतला आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी हे मिक्स करते. छान मिक्स करून घेतलं की हे सर्व व्हेजीसला छान लागतं. त्यानंतर मी बाजूचा पण पसारा सगळा साईडला करून टाकला. आता मी थोडंसं तेल पॅनला लावून घेते, ग्रीस करून घेते, म्हणजे आपलं ऑमलेट हे त्याला चिटकणार नाही. एकदम नाही म्हणूनच लावलं आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व पॅनला आपण ते ऑइल पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर मला इथं मी विसरल्यासारखं झालं की मी हळद नाही टाकली आहे, मग मी पुन्हा एकदा हळद टाकली त्याच्यामध्ये, थोडीशी नाही, जरा जास्तच आहे. त्यानंतर आपला पॅन छान गरम झालेला आहे, तुम्ही पाहू शकता, त्यातून मस्त धूर निघतो आहे. त्यानंतर मिक्स करून घेतलं बॅटर हळद टाकल्यानंतरून, आणि हे मधीच मी असं पसरवून घेतलं आहे. त्यानंतर हे येल्लो पार्ट आपल्याला टाकायचा होता, बट ते व्यवस्थित नाही निघालं, त्यामुळे हे असं झालं आहे. आणि ते हळूहळू साईडलासुद्धा येतं आहे, बट ठीक आहे, पोटातच जाणार आहे.
आई इथे मी डान्स करत होती का तर मला अटेम्प्ट सक्सेसफुल झाला म्हणून. ये आता माझं ऑमलेट पलटणार. सो वेट ते छान शिजेपर्यंत आता मी हे असं हळूच कलत्याच्या साह्याने साईडने सर्व काढून घेणार आहे की हे निघतंय का नाही. आणि त्यानंतरून हे हळूच पलटणार आहे. पलटलं, ये तुटलं नाही. मोस्ट ऑफ करून माझे ऑमलेट्स तुटतात. सो हे सक्सेसफुल झालं आहे ऑमलेट पलटण्यात मी, म्हणूनचा हा थंब होता. सो अशा प्रकारे मी बरेचसे करून घेतले सर्व ऑमलेट्स. नंतर विचार केला हे तरी ॲटलिस्ट होईल व्यवस्थित, बट नो. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली. म्हटलं दिसायला तरी छान दिसेल म्हणून थोडीशी कोथिंबीर मी अशी सीझरनी कट करून घेतली आहे छान बारीक. आणि ती जेव्हा तो येलो पार्ट टाकते त्यानंतरून मी ते टाकलं होतं. कोथिंबीर भुरभुरली होती. सो हे अशा प्रकारे मी पुन्हा एकदा पलटून झालेली आहे ऑमलेट. सो हे काढून घेतलं ऑमलेट मी. आता शेवटचं राहिलं. म्हटलं ॲटलीस्ट शेवटचं तरी ती येल्लोवालं पार्ट छान होऊ दे. इथे मी घेतला होतं बॅटर टाकायला, बट नंतर माझ्या लक्षात आलं की मी ऑइल टाकलंच नाही. मग मी ऑइल घेतलं आणि मग ते परत एकदा पॅनला लावून घेतलं व्यवस्थित. आणि नंतरून मी हे लास्ट अटेम्प्ट करताना की ॲटलीस्ट आत्ता तरी व्यवस्थित येऊ देत. ये आताचं झालं व्यवस्थित. आता मी खूप खुश होते की हे ॲटलीस्ट हे तरी व्यवस्थित झालं आहे लास्टचं. आणि उरलेली सर्व कोथिंबीर मी त्यामध्ये टाकून दिली. आणि ऑमलेट आता पलटायचं मी ट्राय करते. ये अशा प्रकारे आपलं ऑमलेट रेडी झालेलं आहे. सो हे ऑमलेट खूप हेल्दी पण होतं, हेल्दी पण असतं आणि टेस्टी पण खूप टेस्टी होतं. तर तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता. चलो बाय.